सैफ अली खानवर 16 जानेवारीला एका चोराने घरात घुसून हल्ला केला. सैफवरील हल्ल्याच्या या बातमीने त्याचे कुटुंबीयच नाही तर मुंबईत राहणारे अन्य कलाकारही अस्वस्थ झाले आहेत. सैफ अली खानला भोसकण्यात आलं. चाकूने अनेक वार त्याच्यावर झाले, त्यामुळे त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुद्धा झाला. त्याला तात्काळ वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. आता सैफ अली खानच्या प्रकृतीला धोका नाही आहे, तो रिकवर होतोय. आता ही माहिती समोर आली की सैफला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान रुग्णालयात घेऊन गेला. खास बाब म्हणजे इब्राहिम ऑटो रिक्षामधून वडील सैफ यांना रुग्णालयात घेऊन गेला. आता यातून काही प्रश्न निर्माण झालेत. खान कुटुंबाकडे गाडी नव्हती का? इब्राहिमला ड्रायव्हिंग करता येत नाही का? वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रिपोर्टनुसार रक्ताच्या थारोड्यात कोसळलेल्या अब्बू सैफला इब्राहिम ऑटो रिक्षामध्ये टाकून रुग्णालयात घेऊन आला. सैफ बरोबर ही घटना घडल्यानंतर इब्राहिमला फोन करून बोलावण्यात आलं. असंही म्हटलं जातंय की करीना कपूर त्यावेळी घरी नव्हती. करीना कपूर त्यावेळी घरी होती की नाही या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. करीनाच्या इन्स्टा स्टोरीवरून तिची मैत्रिणीसोबत पार्टी सुरू असल्याचा अंदाज लावला जातोय. घरात सैफ सोबत तैमूर आणि जेह दोघे होते. अबू सैफवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच इब्राहिम लगेच तेथे पोहोचला. त्यांना रुग्णालयात नेण्याची तयारी केली. रिपोर्टनुसार त्यावेळी कार तयार नव्हती, ड्रायव्हर नव्हता, म्हणून इब्राहिमने ऑटो रिक्षा मागवली व त्यात टाकून वडिलांना तो रुग्णालयात घेऊन गेला. लोक असंही म्हणतायत की इब्राहिम स्वतः कार चालवून वडिलांना रुग्णालयात घेऊन जाऊ शकला असता. असं नाही आहे की सैफचा मोठा मुलगा इब्राहिमला ड्रायव्हिंग येत नाही. तो ड्रायव्हिंग करतो. अनेकदा तो पलक तिवारी सोबत दिसलाय. तो स्वतः ड्रायव्हिंग करतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, तो ड्रायव्हिंग करू शकतो. कदाचित परिस्थिती पाहून त्याने त्यावेळी ड्रायव्हिंग न करण्याचा निर्णय घेतला असावा. काही असं कारण असेल की ज्यामुळे त्याला वडिलांना रिक्षामधून रुग्णालयात न्यावं लागलं.